भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक संमत. 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार परिवहन मंत्री. मे महिन्यात मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली होणार मंत्री दादा भुसे. ही होती आजच्या विधानसभेतल्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्य. दूरध्वनी, ईमेल किंवा डिजिटल माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलांचा छळ करण्याच्या कृत्यांना लैंगिक छळ, विनयभंग ठरवणारं तसंच ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेचं नाव उघड करायला मनाई करणारं विधेयक आज विधानसभेत संमत करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडलं. यापूर्वी महाराष्ट्रानं शक्ती कायदा केला होता. मात्र केंद्र सरकारनं फौजदारी कायद्यात बदल करून भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा आणला. यात शक्ती कायद्यातल्या 9 पैकी 7 तरतुदी समाविष्ट आहेत. तर ॲसिड पीडितेची ओळख उघड करायला मनाई करणारी तरतूद तसंच डिजिटल माध्यमातल्या छळाला विनयभंग ठरवणं या 2 तरतुदी भारतीय न्याय संहितेत नाहीत. या 2 तरतुदी नसल्यामुळे या सुधारणेद्वारे त्या राज्य कायद्यात समाविष्ट करण्यात येत असल्याचं फडणवीस यांनी विधेयक मांडताना सांगितलं. या विधेयकावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी अन्याय होत असेल तर पुरुषांनाही दाद मागण्याची सोय असायला हवी अशी मागणी केली. महिलांच्या हक्क अधिकारांना धक्का न लावता पुरुषांनाही न्याय देण्याची व्यवस्था करता येईल का याचा अभ्यास करावा असं सांगतानाच त्यांनी विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला. पूर्ण शहानिशा केल्यानंतर कारवाईची तरतूद करण्याची मागणी काँग्रेस सदस्य अस्लम शेख यांनी केली. तर कायदा लिंगनिरपेक्ष असावा अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यावर कायदा करताना त्याचा दुरुपयोग होऊ नये अशी भावना सदस्यांनी मांडली. निश्चितपणे याबाबत अभ्यास करून कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर कसं रोखता येईल हे पाहिलं जाईल. तुलनात्मक अभ्यास करून कायद्याचा हत्यार म्हणून वापर होणार नाही यासाठी निर्देशित केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. त्यानंतर सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली. डिझेलच्या धुरातून हरित ऊर्जेकडे जाणारा हा प्रवास राज्याच्या पर्यावरणपूरक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी नियम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना व्यक्त केला. एसटीला हरित ऊर्जेची जोड दिल्यानं पर्यावरणाच्या रक्षणासोबतच इंधन आणि देखभाल खर्चात बचत होऊन एसटीची आर्थिक स्थितीही सुधारण्यात मदत होईल असंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीवर मिसिंग लिंक हा कायमस्वरूपी तोडगा ठरणार आहे. या प्रकल्पाचं 97% जास्त काम पूर्ण झालं असून मे 2026 पासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे. या नवीन मार्गिकेमुळे घाटातील धोकादायक वळणं कमी होतील आणि अपघातांच्या संख्येत मोठी घट होईल असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरच्या उत्तरादरम्यान व्यक्त केला. विदर्भात वाघांची संख्या वाढली असल्यामुळे विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी बनवण्याचा सरकारचा मानस असल्याचं ते म्हणाले. तसंच पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेत इथे बिबट सफारी बनवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं नाईक यांनी सांगितलं. यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली जाईल असं वनमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भात सध्या हत्तींचा त्रास वाढला असून त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागपूरमधील गोरेवाडा येथे जागतिक दर्जाची आणि जगातील अनेक प्राणी देखील तिथे आणले जात आहेत अशी माहिती मंत्री नाईक यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. त्यावर किशोर जोरगेवार, विकास ठाकरे, कृष्णा खोपडे, राजेश पाडवी, सुलभा खोडके यांनी उपप्रश्न विचारले. दस्तऐवज नोंदणी आणि त्यासाठीचं शुल्क यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्यात आवश्यक असणारे बदल केंद्र सरकार लवकरच करत आहे. त्यामुळे त्यातील गैरव्यवहार रोखणं शक्य होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सदस्य रत्नाकर गुट्टे यांच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तर मुंबईत जुहू इथल्या पारशी कुटुंबियांची मिळकत परस्पर बनावट कागदपत्र तयार करून विक्री नोंदणी करण्यात आली. त्याबाबत संबंधित सहदुय्यम निबंधकांना निलंबित करण्यात आलं असून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं. संबंधित मालमत्ता शासन जमा करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही बावनकुळे यांनी यावेळी दिली. नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरिबांना मिळू नये यासाठी म्हाडा, मनपा अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे.
या प्रकरणी विशेष तपास समितीमार्फत चौकशी करून महिन्याभरात पुढील कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदस्य देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुणे विभागीय आयुक्त, नाशिकचे पोलीस आयुक्त, नगररचना विभाग अधिकारी यांची संयुक्त समिती याची संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली. दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा परिसराच्या समूह पुनर्विकासाला लवकरच गती मिळणार असून या प्रकल्पासाठी शासनाने 12 जानेवारी 2023 रोजी निर्णय घेतला होता. मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे विलंब झाला. मात्र या आठवड्यात कार्यारंभाचे आदेश दिला जाईल आणि पुढील 2 महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होईल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं आहे. या संदर्भात सदस्य अमीन पटेल यांनी नागरिकांना घर मिळण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली. 2035 पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी लवकरच नियमित भरती प्रक्रिया मंत्री अतुल सावे यांची माहिती. आरे दुग्ध वसाहत युनिट क्रमांक 21 मध्ये राडारोडा टाकलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत एकमतानं मंजूर. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. राज्याच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 2035 पर्यंत राज्य परिवहन महामंडळाचा संपूर्ण बसताफा इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम 260 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना सरनाईक म्हणाले की वाढतं वायू प्रदूषण, इंधन दरातील चढउतार आणि जागतिक हवामान बदल यांचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज ठरली आहे. सुमारे 14,000 बसचा ताफा असलेली एसटी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून या सेवेचं रूपांतर हरित ऊर्जेवर करण्याचा शासनाचा विचार आहे. या धोरणांतर्गत नागरिकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कर सवलती देण्यात येणार असून टोल माफीमुळे प्रवास खर्चात बचत होणार आहे. तसंच राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर दर 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उभारण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असून संशोधन, नवकल्पना आणि कौशल्य विकासाला चालना दिली जाणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून ऊर्जा निर्मितीपासून वापरापर्यंत संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल. हरित ऊर्जेमुळे इंधन आणि देखभाल खर्चात बचत होऊन दीर्घकालीन टिकाऊपणा साध्य होणार आहे. तसंच ई मोबिलिटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहील असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. राज्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नियमित भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. मंत्री अतुल सावे म्हणाले की विभागाचे सेवा प्रवेश नियम अंतिम टप्प्यात आहेत. नियम तयार झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित पदभरती प्रक्रिया राबवली जाईल. सध्या विभागासाठी एकूण 2,105 पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मंत्रालयीन स्तरावर 67 पदं तर आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर 1,402 नियमित आणि 636 बाह्य स्रोतावरच्या पदांचा समावेश आहे. 10 जानेवारी 2025 रोजी पदं प्रतिनियुक्तीने भरण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यानं गट ब आणि गट क अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आणि 1 मे 2025 पासून 13 जिल्ह्यात कार्यालयं सुरू करण्यात आली. आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक 21 मध्ये राडारोडा टाकलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य उमा खापरे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सावे म्हणाले की आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक 20 मध्ये वृक्षतोड किंवा काँक्रिटीकरण झालेलं नाही. मात्र युनिट 21 मध्ये बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला होता. मात्र हा राडारोडा पूर्णपणे हटवला आहे. आरे दुग्ध वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सध्या 35 रक्षक कार्यरत आहेत. आणखी 33 सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीला वित्त विभागानं मान्यता दिली असून लवकरच त्यांची भरती केली जाणार आहे. या सुरक्षा रक्षकांना प्राधिकरणाच्या सीमावर्ती भागावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात येतील. आरे दुग्ध वसाहत भागात झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत 469 अतिक्रमणांवर कारवाई करून ती पाडली असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावर अधिक माहिती देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले
की मुंबई येथील आरे दुग्ध वसाहतीमधील बेकायदेशीर वृक्षतोड आणि काँक्रिटीकरण काम हा विषय मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं याविषयी कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभाग, महापालिका, पोलीस, वनविभाग, पर्यावरण विभाग आणि जिल्हाधिकारी यांची बैठक महिन्याभरात आयोजित केली जाईल. तसंच अनधिकृत बांधकामांवर नियंत्रणासाठी नेत्रम या जीआयएस आधारित सॅटेलाईट मॅपिंग ॲपचा वापर करण्यात येईल. हे ॲप प्रधानमंत्री गतिशक्ती उपक्रमाशी जोडलेलं आहे. ॲपच्या माध्यमातून अतिक्रमणांची नोंद आणि त्यावर कारवाई करण्यासाठीची यंत्रणा अधिक सक्षम केल्या जातील, असं शेलार म्हणाले. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025च्या निर्णयानुसार गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देऊन 1 सप्टेंबर 2025 पासून सर्व 36 जिल्ह्यात कार्यालयं कार्यान्वित झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केलं. दूरध्वनी, ईमेल तसंच डिजिटल माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलांचा छळ करण्याच्या कृत्यांना लैंगिक छळ, विनयभंग ठरवणारं तसंच ॲसिड हल्ल्यातील पीडितेचं नाव उघड करायला मनाई करणारं विधेयक विधान परिषदेत आज संमत करण्यात आलं. या विधेयकानुसार आता ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख उघड करायला बंदी असेल. तसंच दूरध्वनी, ईमेल, समाजमाध्यम आदी व्यासपीठावर महिलेविषयी कामुक स्वरूपात मजकूर, चित्र प्रसारित करणं हा गुन्हा ठरेल. डिजिटल माध्यमावर स्त्री बदनामी, मोबाईल, ईमेल, सोशल मीडिया, डिजिटल, कामुक, आक्षेपार्ह संवाद, धमकी देणं हा गुन्हा ठरेल. असं करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्ष तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल. त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली.